पैठणच्या नाथषष्ठी निमित्ताने गोदावरीचं पाणी कमी करण्यात आलंय। नाथ मंदिराच्या परिसरातल्या पाठीमागे पात्रामधील पाणी कमी करण्यात आल्यामुळे पात्र मोठ्या प्रमाणात उघडं पडलं। त्यामुळे सोनं चांदीच्या वस्तू शोधण्यासाठी शेकडो महिला आणि पुरुष रोज या नदी पात्रात उतरल्याचं दिसून येतंय। नदी जेव्हा आटते तेव्हा फक्त पाणी नाहीसं होत नाही, तर अनेक मुखवटेही गळून पडतात। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण आणि तिच्या कुशीतून वाहणारी गोदावरी नदी, ही नदी कधी काळी श्रद्धेने भरलेली होती आणि आज तीच नदी प्रश्नांनी भरलेली आहे। नदीचं पात्र कोरडं पडलंय, चिखलाचे पट्टे पडलेत आणि त्या नदीमध्ये आहेत वाकून काम करणारी माणसं। सोन्याची खाण नाही तर जगण्याचं रणांगण आहे। सकाळचे कुठं 7:30ही वाजत नाही, पण घाटावर हालचाली सुरू होतात। महिला साड्याचे पदर कमरेला खोचतात, तरुण पॅन्ट गुडघ्यापर्यंत दुमडतात। कोणाच्या हातात चाळणी तर कोणाच्या हातात लोखंडी सळी आणि सगळ्यांच्या बोटावर चिकट टेप। कारण गाळात फक्त सोनं नाही तर तुटलेल्या काचा, लोखंडाचे तुकडे, प्लास्टिक आणि धारदार वस्तू आहेत। आणि याच नदीमध्ये त्या माणसासोबतही एक काम करणारा 22 वर्षाचा तरुण यामध्ये होता। त्या मुलाने 12वी नंतर ITI केलेलं, पण नोकरीसाठी 3 वेळा परीक्षा दिली, 2 वेळा पेपर लीक झाला आणि एकदा भरती रद्द झाली। त्याच्या डोळ्यात पाणी होतं आणि वेदना होत्या। तो सांगत होता की हाताला काम नाही। दररोज इथे दशक्रिया विधी होतात। परंपरेनुसार मृत व्यक्तीसोबत ठेवलेलं सोनं चांदी राखेसोबत विसर्जित होतं। श्रद्धेपोटी आणि आत्म्याच्या शांतीसाठी असं लोक करत असतात। पण पाणी ओसरलं की तेच सोनं बनतं जगण्याचं साधन। हे लोक मृतांच्या वस्तूवर डल्ला मारत नाही, तर ते परिस्थितीवर मात करण्याचा प्रयत्न करतायत। एक महिलेला छोटासा मणी सापडतो आणि ती चिखलातून वर काढते, पाण्यात धुते आणि डोळ्याजवळ नेऊन बघते की 300 रुपये तरी मिळतील कदाचित। आज घरात भाजी येईल। ही परिस्थिती आहे सध्याच्या गोदावरीच्या नदीकाठची आणि ही सगळे उदाहरणं आहेत बेरोजगारीची। हा शब्द आपण न्यूजमध्ये कायम ऐकतो, टक्केवारी, सर्वेक्षण, रिपोर्ट, पण इथे बेरोजगारी टक्केवारी नाही। इथे बेरोजगारी म्हणजे घरात थांबलेला तरुण, वडिलांचं वाढतं वय, आईचा आजार आणि EMIचा मेसेज। सरकारी योजना आहेत, मोफत धान्य आहे, शेतीसाठी अनुदान आहे, काही योजनांमधून थेट खात्यात पैसेही येतात। पण ह्या योजना गरजेच्या आहेत, पण त्या पुरेशा आहेत का? जेव्हा महिन्याला काही हजार रुपये खात्यात येतात तेव्हा कुठं काही घरं जगतात, पण त्याच वेळी एक मानसिकता तयार होते का, जाऊ दे काहीतरी येतंय। कामाची सवय कमी होते का, कामच उपलब्ध नाही? हा प्रश्न फक्त सरकारला नाही तर समाजालाही आहे। तिथेच नदीकाठचा चहावाला सांगतो की इथे दिवसाला 500 ते 600 रुपये मिळतात, शहरात जाऊन मजुरी केली तर 300 सुद्धा मिळत नाही। कारखाने बंद पडलेत, स्थानिक सांगतात फक्त पैठणच नाही तर बाहेरच्या जिल्ह्यातूनही इथे लोक येतात, कारण बातमी पसरली आहे की गोदावरी आटली की सोनं मिळतच। ही सोन्याची स्पर्धा आहे। कुणी जास्त वेळ चिखलात राहतो, कुणी जास्त खोल जातो, कुणी आधी येतो आणि कुणी शेवटी। सगळ्यांचा शत्रू एकच, तो म्हणजे बेरोजगारी। ज्या हातामध्ये मशीन असायला हवं होतं त्याच हातात आज चिखल आहे। ज्या हातांनी उद्योग उभे करायला हवे होते तेच हात आज काचांपासून स्वतःला वाचवत आहेत। ही फक्त आर्थिक समस्या नाही तर ही एक सामाजिक साखळी आहे। जेव्हा तरुणाला योग्य नोकरी मिळत नाही तेव्हा तो तात्पुरत्या मार्गाकडे वळतो। तात्पुरता मार्ग म्हणजे हळूहळू कायमचाच बनतो। नदीकाठी असलेला एक वृद्ध सांगतो की आमच्या काळात शेतात काम होतं, आता पाणी नाही, शेती नाही आणि कामही नाही। नदी कोरडी झाली म्हणजे शेती कोरडी झाली, शेती कोरडी झाली म्हणजे रोजगार कोरडा झाला आणि मग लोक गाळात उतरले। इथे फक्त शोधणारे नाही तर खरेदी करणारेही उभे असतात। एक छोटासा मनीस क्षणात रोख रक्कम देतो। अनधिकृत व्यवहार, कर नाही, नोंद नाही, ही सावली अर्थव्यवस्था आहे। जिथे सरकार नाही तिथे गरज राज्य करते। 500 रुपयांसाठी हे लोक आपला जीव धोक्यात घालतात। 500 रुपयांसाठी जीव धोक्यात घालणारा समाज आणि लाखोंच्या योजना जाहीर करणारी व्यवस्था यांच्यातला दुवा कुठे तुटला? काही लोक म्हणतात लोक कामच करत नाही, पण प्रश्न आहे काम आहे का? कौशल्य विकास केंद्रे आहेत पण उद्योग नाही, डिग्री आहेत पण संधी नाही। संध्याकाळ होते, सूर्य मावळतो आणि लोक हात धुतात। कोणी 400 रुपये घेऊन जातं तर कोणी 700 रुपये, तर कोणी रिकाम्या हाताने, पण सगळ्यांच्या चेहऱ्यावर एकच भावना, उद्या पुन्हा यायचं। भूक रोज येते, EMI रोज येतो, जीवन रोज खर्च मागतं।
नदी कोरडी झाली आणि गरिबी उघडी पडली. सोनं शोधणाऱ्या या हातांकडे पाहताना आपण फक्त सहानुभूती दाखवणार आहोत का, की प्रश्न विचारणार आहोत? रोजगार निर्मिती कशी वाढेल? तरुणांना स्थिर संधी कशी मिळेल? योजना सक्षम कशा बनतील? कारण 500 रुपयांसाठी जीवाशी खेळणारा समाज मजबूत अर्थव्यवस्थेचं चिन्ह नाही, तो एक इशारा आहे. बेरोजगारी ही आकड्यांची गोष्ट नाही, ती मानवी प्रतिष्ठेची लढाई आहे. सोन्याचा शोध सुरू आहे, पण खरं तर शोध आहेच तो स्थैर्याचा. तर या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय, की बेरोजगारी हा आपल्या देशातला खरंच मोठा प्रश्न आहे का? कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आपला विषय चौकातला या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.